ही यादी तयार झालीत की मग आपल्याला ही समस्या सोडवण्यासाठी माझ्याबरोबर कोण कोण येणार आहे का मी एकटा असणार आहे याचा विचार करायला पाहिजे. मग माझ्याबरोबर जी आत्ताची लोकं आहेत, जी साधन सुविधा आहेत त्यालाच घेऊन मला पुढं कसं जाता येईल. नाहीतर मग माणसं डोक्याला हात लावतात आणि म्हणतात नाही हो आमच्याकडे ही साधन सुविधा नाही, मग आम्ही कसं काय करूया, मग आम्हाला हे जमणारच नाही, मग आम्ही हे काही करू शकत नाही आहे. नाही, जी प्राप्त परिस्थिती आहे त्या साधन सुविधेचा वापर करून मला काय काय करता येऊ शकेल याचा मी विचार करायला हवा. मग याच्यासाठी काय करायला लागेल तर पहिल्यांदा आम्हाला संघटन करायला लागेल आमच्या असणाऱ्या समाजातल्या घटकांचं आणि साधन सुविधेचं. आणि मग हे संघटन करत असताना खरं तर मी कोण आहे याच्यापेक्षा आम्ही सर्वजण कोण आहोत, आम्ही सर्वजण काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी आमचं नातंसुद्धा क्लिअर असायला पाहिजे, पारदर्शक असायला पाहिजे. खूपदा अशी परिस्थिती येते, अनेक संघटना तयार झाल्या, आणखीन अनेक शिबिरं होतात, आणखीन अनेक माणसं मूळ धरतात, पण ते विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा खाली येतात. त्याचं कारण काय की मी ह्या घटकांमधला, ह्या समाजांमधला कोण, या शिबिरांमधला कोण, या असणाऱ्या एकूण संघटनेमधला कोण, असं ज्या वेळेला व्हायला लागतं त्याच्या वेळेला मात्र भूमिका बदलायला लागतात, विचार बदलायला लागतो आणि मग जुने विचारच आमचे पुन्हा मूळ धरायला लागतात. म्हणून आमचं नातेसंबंध स्वीकारण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला करायला पाहिजे की आमच्याकडे जी माणसं येत आहेत त्याला 100% आम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे की आपणाला त्या माणसाचा विचार बदलण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं पहिल्यांदा हातांमध्ये आलेली व्यक्ती कोण आहे याच्यापेक्षा ती व्यक्ती आहे हे पहिल्यांदा त्याला स्वीकारणं आणि मग आपल्या मनातला जो विचार आहे, आपल्या मनातलं जे ध्येय आहे ते टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणं किंवा टप्प्याटप्प्याने रुजवणं असं म्हणतो आपण त्याला. कारण ते एका दिवसात बदलणार नाही आहे, कारण तोही कुठला तरी दृष्टिकोन घेऊन आला आहे, तोही कुठला तरी उद्देश घेऊन आला आहे. आपला जसा एक उद्देश आहे तसा त्याचासुद्धा एक उद्देश आहे. तो उद्देश आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला 100% त्याचा स्वीकार करायला पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, जसं आहे तसं स्वीकारणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं, त्याच्याशी संवाद वाढवणं. मग आपल्या जवळच्या लोकांशी, आपल्या परिवारांच्या बरोबरचे काही संवाद आणि सुसंवाद जर आपण वाढवू शकलो नाही आहे तर मात्र काय आहे की त्याचं नातं डेव्हलप होणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, किंबहुना काहीसा तरी वेळ द्यावा लागेल. आता वेळ म्हणजे किती देतोय ह्याला महत्त्व नाही आहे खरं तर. खूप लोक सांगतात की माझा प्रपंच आहे, माझी नोकरी आहे, अमका आहे, तमका आहे. तुम्ही किती वर्ष त्या माणसांच्या सानिध्यात आहात याला काही किंमत नाही आहे. तुम्ही क्वालिटी टाईम तुमच्याकडे किती आहे हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. क्वांटिटीचा टाईम किती आहे याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही वर्षातनं किती वेळ देऊ शकता, महिन्यातनं किती वेळ देऊ शकता, दिवसातनं किती वेळ देऊ शकता. आणि मग वेळ देण्यासाठी आता खरं तर खूप चांगली साधनं आपल्याकडं आहेत. म्हणजे खरं तर ही सगळ्या लोकांबरोबर मी 2-3 दिवस आहे तर ती लोकं सांगत होती की आम्ही पूर्वी संघटन कशा पद्धतीनं करत होतो. दिल्लीतला निरोप गावात पोचायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही काय करायचो, गावांमध्ये सुद्धा 2 दिवसांनी 3 दिवसांमध्ये निरोप पोचवण्यापेक्षा आम्ही आता 3 सेकंदात सुद्धा गावात निरोप पोचवू शकतो. अशी यंत्रणा सगळी आमच्या हातांमध्ये आहे. मग या साधनांचा वापर आपणाला अत्यंत प्रभावीपणे कसा करता येऊ शकेल याच्यासाठी आमचं स्वतःचं टाईम मॅनेजमेंट आपणाला कसं करता येईल याचा विचार करायला पाहिजे. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये खरं तर देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परिते कार्यकर्त्याचं पहिल्यांदा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर खरंच तो काही करू शकत नाही असं मला स्वतःला वाटतं. मीच जर अंथरुणाला खिळून असेल, मीच जर माझ्या घरातनं बाहेर पाऊल टाकू शकत नसेल आणि माझ्या डोक्यातल्या विवंचना मला संपवता येत नसतील तर मात्र मी कार्यकर्ता म्हणून पुढे जाऊ शकत नाही आणि लोकांचं संघटन पण करू शकत नाही. म्हणून माझं शरीर चांगलं कसं करता येऊ शकेल याचा मला विचार करायला पाहिजे. आणि जसं शरीर आहे तसं माझं मन पण चांगलं मला कसं करता येऊ शकेल याचा मला विचार करायला हवा. आणि मग याच्यासाठी स्वतःचं सुद्धा एक व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करता येऊ शकेल आणि माझ्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा मला अत्यंत प्रभावीपणे वापर कसा करता येऊ शकेल याची मात्र सूत्र मला स्वतःला शोधून काढायला हवीत. कारण हे कुणी आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही की तू हे कर म्हणून. कारण आपल्याजवळ जो गुण आहे, आपल्याजवळ जो अवगुण आहे, माझ्यांमध्ये जी एनर्जी आहे, माझ्यांमध्ये जी वेगळी ताकद आहे, ही ताकद मला माझ्या चांगल्या गोष्टींसाठी कशी वापरायची आणि मग मला हवी असणारी माणसं कशी जोडायची याचं कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला सुद्धा काही नेतृत्वाची काही कौशल्य विकसित स्वतःजवळ करायला हवीत.